नाही, मी अनेक वेळा सांगितलं की आपल्याला जोपर्यंत कोणी दोषी असेल आढळत नाही तोपर्यंत राजीनामा देण्याची काही आवश्यकता नाही. डेंटल कॉलेज आपल्याकडे एक डेंटल कॉलेज राहिलेलं आहे आपल्याकडं आता सुपर स्पेशालिटी झालं, कॅन्सर झालं, BHMS झालं शासकीय, BAMS झालं, योगा झालं, आता डेंटल राहिलं. डेंटल करू 100% करू 100% करू. 26 जानेवारी पूर्वी. आपल्या पक्षाचे नेते मुंडे साहेब यांच्यावर अंजली दमाने आणि सुरेश धस नाही, आता आहे बघा, सुरेश धसने जे आरोप केलेले आहेत त्यावेळी मी विधानसभेत हजर होतो आणि काल धनंजय मुंडेंनी त्याचं उत्तर दिलं की जो आरोपी असेल त्याला तुम्ही फाशी द्या, काय असेल ती शिक्षा करा. त्यांनी पूर्णपणे सांगितलं. ते माझे मित्र होते, त्यांनी मान्य केलेलं आहे, परंतु ते जर असतील त्यात तर त्याला शिक्षा द्या अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडलेली आहे. भाजप त्यांना टार्गेट करते असं वाटते? नाही, भाजप टार्गेट करते असं काही प्रश्न नाही. नाही, तो प्रश्न वेगळा आहे. तो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना बोलवून काय जे योग्य असेल त्याची चौकशी व्हायला काय हरकत नाही. अंजली दमाने काल रात्री त्याचा फोन आला होता की जे मारेकरी त्यांची हत्या झालेली आहे, ती मारेकऱ्यांची हत्या झाल्याचे काही पुरावे आता देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय कार्यक्षम आपल्याला मुख्यमंत्री लाभलेले आहेत. ग्रह आता त्यांच्याकडे आहे, ते तात्काळ याचा शोध घेतील आणि याचा पर्दाफाश करतील. दुसरीकडे याच प्रकरणामध्ये पंकजा मुंडे असतील, राजीनामा घ्यावा अशी एक मागणी जी आहे ती होताना पाहायला मिळते. कसं पाहताय? नाही, मी अनेक वेळा सांगितलं की आपल्याला जोपर्यंत कोणी दोषी असेल आढळत नाही तोपर्यंत राजीनामा देण्याची काही आवश्यकता नाही. बीडमध्ये महामोर्चा आज आहे वाटतं, मी अजून काही बघितलेलं नाही. एकूणच जर पाहिलं तर साहेब राज्यामध्ये कायद्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होते. कुठे लहान मुलीवरती अपहरण असेल, बलात्कार असेल, अशा घटना एकदा घडतात. दुसरीकडे अशा सरपंचांच्या हत्येचं हल्ल्याचं प्रमाण जे आहे ते वाढतं. कसं पाहता याकडे? एकूणच राज्यातली कायद्याची सुव्यवस्था जी आहे ती ढासळली आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आता कार्यक्षमपणाने हे काम करतील आणि मला वाटते कायदा सुव्यवस्थेबद्दल जे प्रश्न आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ते लवकरात लवकर त्याचा कठोर मुकाबला करतील.